हातांची बोटं ओठल्याशिवाय या पदार्थाला चव नाही. तर मस्त असा हा थापून केलेला, बनवायला एकदम सोपा आणि पौष्टिक असलेला पदार्थ आपण बनवत आहोत. तर सगळ्यांच्याच आवडीचे आज आपण बनवत आहोत थालीपीठ. थोडेसे वेगळ्या पद्धतीने अतिशय पौष्टिक होतात. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. साहित्य एकदम लिमिटेड आहे. 2 मीडियम साईजचे कांदे थोडेसे असे मोठे मोठे कापून घेतलेले आहे. हिरवी मिरची, लसणाचा ठेचा घेतलेला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आहे. आता हे सगळं साहित्य एका भांड्यामध्ये काढलेलं आहे. याच्यामध्ये 1 चमचा तीळ टाकलेले आहेत आणि थोडेसे ठेवलेले आहेत. चवीपुरतं मीठ टाकलेले आहे. त्याचबरोबर यामध्ये टाकत आहोत पाव चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकलेलं आहे. थोडंसं झणझणीत खायला छान वाटतं. आता हे सगळं असं कांद्याबरोबर सगळे हे मिसळून घ्यायचं आहे. आधी हे मसाले, कांदा वगैरे असं मिक्स करून घेतलं म्हणजे काय होतं का मीठ आणि मसाल्यामुळे कांद्याला देखील पाणी सुटतो, थोडासा मऊपणा येतो आणि मग त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य आपल्याला ॲड करायचं आहे. तर आता हे चांगलं असं मिक्स करून एक 4 ते 5 मिनटं ठेवत आहे. हलकासा ओलसरपणा याच्यामध्ये यायला लागला की बाकीचे साहित्य आहे ना ते ॲड करूया. आता याच्यामध्ये घातलेलं आहे खास साहित्य. खास म्हणजे काय, नुकतीच दिवाळी झालेली आहे. चकलीचं भाजणीचं पीठ उरलं होतं, तर 1 वाटी हे भाजणीचं पीठ टाकलेलं आहे. भाजणी म्हणजे सगळे खरपूस भाजलेलं साहित्य, चणा डाळ, तांदूळ, मूग डाळ, उडीद डाळ, धणे, जिरं आणि ओवा. त्यामुळे थालीपीठाची चव तर छान येणारच. हे नसेल तर आपले जे घरामध्ये पीठ अवेलेबल असेल ते देखील वापरू शकता. तर 1 वाटी हे पीठ घेतलेलं आहे. यानंतर याच्यामध्ये टाकत आहोत 1 वाटी बाजरीचं पीठ टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर टाकत आहोत 1 वाटी गव्हाचं पीठ. आता सगळं हे जे आहे ना, आधी सगळे पीठ आणि साहित्य आधी मिक्स करून घेऊया. जर भाजणी नसेल तर त्याऐवजी तुम्ही अजून तांदळाचं, नाचणीचं पीठ वगैरे सगळं टाकू शकता. तर आणि काहीच नसेल तर फक्त बाजरी, गव्हाचं पीठ आणि चणा डाळीचं पीठ वापरून देखील छान अशी थालीपीठं होऊ शकतात. आता हे सगळं मिक्स करून थोडं थोडं पाणी टाकून पीठ जे आहे ना आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. असा गोळा बनेल सैलसर, भाकरीला जसं आपण मळतो ना त्या टाईपमध्ये पीठ असायला हवं. तर हा गोळा चांगला असा पिठाचा मळून झालेला आहे. 4 ते 5 मिनिट भिजवून ठेवलेला आहे. त्यानंतर एक सुती कापड ओलं करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर असा पिठाचा गोळा घ्यायचा आहे. हलकासा पाण्याचा शिपका रुमालावर द्यायचा आहे. हातावर असं हे थापून घ्यायचं आहे आणि नंतर हे हाताच्या बोटांनी असं हे पसरून घ्यायचं आहे. हाताच्या बोटांचे ठसे या थालीपीठावर उमटल्याशिवाय थालीपीठ असल्यासारखंही वाटत नाही. जेवढं आपल्याला हे पसरवून घेता येईल तेवढं पसरवून घ्यायचं आहे. खूप पातळही नसावं आणि खूप जाडही नसावं. सगळ्या कडा वगैरे व्यवस्थित अशा दाबून घेतलेल्या आहेत. वरून मस्त असे तेल टाकायचे आहे. थोडीशी कोथिंबीर, दिसायला छान दिसतं. आणि त्यानंतर असं बोटाने याला मध्ये मध्ये होल करायचं असतं. थोडेसे जाडसर असतात हे, आतपर्यंत व्यवस्थित शिजायला हवेत, त्याच्यामुळे असे मध्ये मध्ये होल करून घ्यायचे. त्याच्यामुळे सगळीकडनं वाफ लागली जाते आणि छान असे हे शिजले जातात. तर दिसायला एकदम मस्त असे दिसत आहेत. आता एका बाजूला तवा देखील गरम करून घेतलेला आहे आणि विशेष म्हणजे थालीपीठ बनवताना लोखंडाच्या तव्याचा नक्की वापर करून पहा. एकदम चव जी आहे ना छान होते. खरपूस अशी भाजली जातात. तेल सोडलेलं आहे आणि त्यावर असा हा रुमाल पलटी केलेला आहे. ओलसर असतो त्याच्यामुळे पटकन हा सेपरेट होतो. तर इथे टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडंसं असं तेल सोडायचं आहे. मध्ये मध्ये होलमध्येही तेल सोडायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवायचं आहे. वरती वाफ आली की पुन्हा हे पलटी करायचं आहे आणि पलटी केल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्या साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे आणि दोन्ही बाजूनी भाजून घ्यायचं. इथे पाहू शकता एकदम मस्त असा कलर आलेला आहे. तेलाचा तुपाचा वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे. तर गॅस जो आहे ना इथे भाजताना मीडियम टू लो फ्लेमवर ठेवायचं आहे, त्याच्यामुळे छान असे हे भाजले जातात. तर पुन्हा दुसऱ्या साईडने पलटी करून हे झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे. असंच आलटी पलटी करून दोन्ही साईडने हे भाजून घेतलेलं आहे. एकदम मस्त आणि खमंग असे झालेले आहेत. कलर पाहू शकताय, खूप छान असा आलेला आहे. थालीपीठ बनवण्यासाठी फार काही लागत नाही. भाजणी जरी नसली तरी घरामध्ये जे पीठ उपलब्ध आहे त्याचा वापर करून आपण झटपट आणि पौष्टिक असे हे थालीपीठ बनवू शकतो. गरम गरम थालीपीठावर मस्त तूप, बटर किंवा लोणी टाकायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे आणि मस्त असं खायचं आहे. याच्याबरोबर दही, लोणचं किंवा बटाट्याची भाजी देखील खूप खायला छान लागते. तुम्हाला कशाबरोबर थालीपीठ खायला आवडतं हे कमेंट करून नक्की सांगा. याच्यामध्ये जर तुम्हाला व्हॅरिएशन करायचं असेल तर कांदा आपण पीठ भिजवतो याचं मळून घेतो, तर कांद्याबरोबर तुम्ही याच्यामध्ये कांद्याची पात टाकू शकता, किसलेलं कोबी टाकू शकता किंवा किसलेलं दुधी देखील टाकू शकता. चव खूप छान येतं.
दिसायला एकदम मस्त असे दिसत आहे. एकदम खरपूस असा सुगंध सुटलेला आहे. बाहेरून हलकेसे क्रिस्पी आहेत, आतून एकदम खुसखुशीत आहेत. तर आवडीने सगळेजण असे थालीपीठ खातील. थंडी चालू होत आहे, तर थंडीच्या दिवसामध्ये मस्त असा एकदा थालीपीठांचा बेत नक्की करून पहा. पौष्टिक देखील आहेत, तर सगळेजण आवडीनेच खातील. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, कमेंट, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी किटी किचन मराठी रेसिपीजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.